नवरात्रीच्या चौथ्या माळेवर आज मी आलेली आहे माझ्या माहेरी देवींच्या ओट्या भरायला. पहिली सती देवीची ओटी भरून झाली आणि दुसरी ओटी भरायला आले मी चितबा देवीची. तर या दोन्ही पण देवी आहेत ते माझ्या गावातल्या वेशीवरच्या देव्या आहेत. तर चितबा देवीची पूजा करून देवीची ओटी भरली, देवीचा आशीर्वाद घेतला आणि मंदिरामध्ये बसले. तर या मानसी मॅडम आहेत, त्यांनी मला हळद कुंकू दिलं, वेणी आणि केळं प्रसाद दिला. तर मानसी मॅडम म्हणजे आमच्या शाळेत 10वी त्या शिकवायला होत्या आणि आमच्या गावातल्याच आहेत त्या. तर त्यांना आम्ही मॅडमच म्हणतो. तर त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग मी आलेली आहे माझ्या कुलदेवतांकडे, म्हणजे माहेरच्या कुलदेवतांच्या इथे. तर ह्या कुलदेवतांकडे पण लहानपणीच्या म्हणजे लग्ना अगोदरच्या खूप साऱ्या आठवणी, म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवस रोज रात्री आरतीला जायचो आणि तिथली मजा मस्ती काही वेगळीच ती असायची. आणि आता लग्नानंतर फक्त 1 दिवस जायचं, देवांची पूजा करायची आणि मग लगेच यायचं. तर आता इथे देवांची पूजा करून देवांची ओटी भरली, देवांचा आशीर्वाद घेतला आणि मग मी आलेले आहे. माझ्या घराच्या बाजूला देवी बसते मंदिरात, तिथे आलेली आहे. तर इथे देवीची मी ओटी भरून घेतली आणि त्या काकींनी पण मला हळद कुंकू दिलेलं आहे. आणि इथे मंदिरामध्ये काही माझ्या काक्या माम्या वगैरे बसलेल्या, सगळ्यांच्या मी पाया पडले इथे आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. आणि आजचा माझा असा दिवस गेलेला आहे. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते.